बेबी, एक बॅड न्यूज आहे. हा मला ना खूप मोठा स्कॅम वाटतोय, तर तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेल की प्लीज तुम्ही असं करू नका. आता आमची आणि चहानेच गोव्याला गुड बाय बोलतो. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? Happy birthday! Thank you! सुबह 9 बजे. बेबी, क्या हुआ? एक बैड न्यूज है. बैड न्यूज़? ऐसे मत बोलो. कल से वही हो रहा है अपना. कल भी हंसी थी तुम, पुलिस ने पकड़ा था तो. यस. बहुत बड़ी बैड न्यूज है, बहुत बड़ी बैड न्यूज है. क्या है? हाँ, थोड़ा अच्छा ही बता देना, तब मुझे पता. अच्छा नाही, अभी मेरे पास 2 ऑप्शन भी नाही. असं पण नाही की मी तुला एक सांगेल की एक गुड न्यूज एक बॅड न्यूज आहे. डायरेक्ट बोलो जल्दी बोलो. सांगू, आपली फ्लाइट कॅन्सल झाली. आओ. अरे अरे, अरे अब ये भी काट लेता ना तो और बड़ी बैड न्यूज हो जाती. तो आता आता काहीच सांगू तुला. सो 10 तारखेला आपण फ्लाईट बुक केलेली, 10 ऑक्टोबरला केलेली. सो ऑलमोस्ट इट्स बिन अ मंथ. आणि त्यांनी झालं काय? झालं असं आहे की आपल्याला एक मेल आलेला आहे, आणि मेलवर त्यांनी सांगितलं आहे की युअर फ्लाईट हॅज बीन कॅन्सल्ड बाय द एअरलाईन. आपण स्पाइसजेटची बुक केलेली ना, तर मग मी स्पाइसजेटच्या सगळ्या वेबसाईटवर पण चेक केलं. ते म्हणत आहे की बाबा जर आम्ही कॅन्सल केली तर तुम्हाला रिप्लेसमेंट पण करून देऊ, म्हणजे दुसरी फ्लाईट बुक करून देऊ विदिन गोवा. आपण इंटरनॅशनल एअरपोर्टने केलेली, तर मी चेक पण केले फ्लाईट्स. तर फ्लाईट आहे ना मोपावरून सुद्धा आहे, म्हणजे आपण ज्या एअरपोर्टने आपण आलेलो तर तिथे फ्लाईट त्यांची अवेलेबल आहे. सो पॉसिबिलिटी अशी आहे की स्पाइसजेटने कॅन्सल केलं असतं तर आपल्याला त्यांनी दुसरी फ्लाईट पण बुक करून दिली असती, रिशेड्यूल करून दिली असती. मी हे सुद्धा चेक केलं. पण हॅपी फेअर थ्रू आपण जी बुकिंग केलेली होती फ्लाईटची, पुणे टू गोवा आणि गोवा टू पुणेची, ठीक आहे. मग त्यांच्याकडून एक वेळा चेक करून घ्या. अगं मी चेकसुद्धा केलं. चेक केल्यानंतर त्यांच्याशी मेल केले, सगळे कॉल वगैरे करून झाले. स्पाइसजेटला पण कॉल केले. सो सीन असा आहे ना की ना आम्ही फ्लाईट बुकिंग आहे ना हॅपी फेअर थ्रू केलेली, कारण की काय ती वेबसाईटचं नाव काय होतं का? स्काय स्कॅनर. तर सगळेच जण मोस्टली काय करतात, स्काय स्कॅनर नाही करतात, कारण की बाकी ठिकाणापेक्षा त्यांना स्वस्त रेट तिकडून मिळतात.
आणि आम्ही सुद्धा तेच प्रयत्न केला की स्काय स्कॅनर म्हणून आम्ही फ्लाईट बुकिंग केली. फ्लाईट बुकिंग केल्यानंतर सगळ्यात आम्हाला कमी फेअर आहे ना हॅपी फेअर थ्रू मिळालेले. सो मोस्टली असं होणार आहे की तुम्हाला सुद्धा त्या हॅपी फेअर थ्रूच तुम्हाला पण फ्लाईट मिळू शकते. सो माझी तरी तुम्हाला सजेशन आहे की प्लीज तुम्ही तिथून बुकिंग करू नका, कारण की ना ही गोष्ट तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते. तो सीन असा झाला की आम्ही 10 ऑक्टोबरला फ्लाईट बुकिंग केलेली आणि 10 ऑक्टोबरला फ्लाईट बुकिंग केल्यानंतर आम्हाला फ्लाईटच्या 1 दिवसा अगोदरच आम्हाला कळालं की आमची फ्लाईट कॅन्सल झाली. तुम्ही विचार करू शकता 1 महिना पहिले आपण जर फ्लाईट बुकिंग करतो तर त्याचे फेअर काय असतात आणि 1 दिवसा अगोदर आपण फ्लाईट बुकिंग करतो त्याचे फेअर काय असतात. सो हा जो ह्यूज डिफरन्स आहे म्हणजे डबलपेक्षा जास्त डिफरन्स असतो. आणि त्याच्यात आम्हाला ते सांगताय की हॅपी फेअरवाले की तुमची फ्लाईट एअरलाईन थ्रू कॅन्सल झाली आहे. एअरलाईनवाले आम्हाला सांगताय की 10 ऑक्टोबरला बुकिंग झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला तुमची फ्लाईट कॅन्सल हॅपी फेअरनेच केली आहे, रिफंडसुद्धा परत घेतलेले आहे. त्याच्यामध्ये अजून आमचे पॅसेंजरचे डिटेलसुद्धा, म्हणजे ही ग्रुप बुकिंग असते, त्यांचा बेनिफिट असतो ग्रुप बुकिंग करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही कारण की ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण याच्यामध्ये ग्रुप बुकिंग केल्यानंतर सुद्धा त्यांनी आमचे नावं पॅसेंजर लिस्टमध्ये लिहिले नव्हते. स्पाइसजेट आम्हाला अजून पण क्लेम करते की बाबा तुमची जर रिफंड नसती घेतली किंवा तुमचं नावं जरी ॲटलिस्ट त्यांनी पॅसेंजर लिस्टमध्ये टाकून ठेवलेली असती तर आम्ही तुमच्यासाठी रिशेड्यूल केली असती, कारण की आमची फ्लाईट होती इंटरनॅशनल. म्हणून आम्ही इथं वास्कोच्या इथे आम्ही स्टे करतोय, कारण की इथंच जवळच आपल्याला एअरपोर्ट आहे. किंवा हाच प्लॅन होता आपला. आणि त्यांची आता आम्ही चेक केल्यानंतर स्पाइसजेटची इथली फ्लाईट नाही आता, त्यांची ना मोपाच्या इथे. तर आम्हाला ते सुद्धा ऑप्शन अवेलेबल होता, तर आम्हाला स्पाइसजेट थ्रू फ्लाईट रिशेड्यूल झाली असती. सो सगळे आपले पॉसिबिलिटी होते. पण हॅपी फेअरने 10 ऑक्टोबरला बुक केल्या 11 ऑक्टोबरला कॅन्सल करून सगळे पैसे रिफंड सुद्धा घेतलेले, म्हणून आम्हाला काहीच फ्लाईटसुद्धा रिशेड्यूल झाले नाही आहे. सो हा मला ना खूप मोठा स्कॅम वाटतोय. तर तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेल की प्लीज तुम्ही असं करू नका. आता आमची मोठ्या लेवलची लागलेली आहे, याच्यामध्ये आता मला कळत नाही की आता आम्ही काय करू, काय केलं पाहिजे, कारण की आता लगेच आमचा निघायचा टाईम झालेला आहे. आज संध्याकाळी आम्हाला निघायचं सुद्धा. आता म्हणजे होता तर प्लॅन आता उद्या सकाळचा होता, 7 तारीख सकाळचा होता, पण आता काहीच नाही. तर आम्हाला काय काय जुगाड करावं लागणार तेच आम्हाला कळत नाही. तर खूप सारी मुश्किलमध्ये छोटे मोठे प्लॅन होते फिरायचे, ते सुद्धा कसे करू ते कळत नाही आहे. पण यार मला खूप वाईट वाटतं की ना आपण त्यांच्यावर एखाद्या गोष्टीवर ट्रस्ट करून आपण 1 महिना पहिले बुकिंग करतो. आता मोस्टली सगळेच करतात. आता दिवाळी आलेली आहे, तर दिवाळीच्या हिशोबात पण लोक 2-2 महिने 3-3 महिने सुट्ट्या टाकायचे असले तर ऑफिसमध्ये सुद्धा आपण खूप प्रायर नोटीस देऊन ठेवतो. आणि ते सगळे प्लॅनिंग केल्यानंतर सगळं एकदम सुरळीत सगळं मस्त केल्यानंतर जर शेवटच्या टायमाला जर कोणी कसं कॅन्सलेशन करतात तर खूप मोठं गोंधळ उडून जातो. माझी अशीच एकदम मोठी निराशावाली सिच्युएशन झालेली आहे. मला काही कळत नाही की काय करायला पाहिजे. मी आता जरासं बायकोबरोबर चर्चा करून आता काही ना काही सोल्युशन काढावं लागेल, कारण की आम्हाला तर जायचंच आहे. आम्हाला लवकरच पुण्यात पोहोचायचं. आमचे ऑफिस सगळे सुरू होणार आहेत, बाकी बऱ्याच काही गोष्टी आहे. दिवाळी लवकर येते, तर दिवाळीचे पण सगळे आपल्याला अरेंजमेंट करायचे, बरेच काय प्लॅन आहेत आपले. पण हे सगळे करण्यात एकाच मुमेंटमध्ये सगळ्या गोष्टी अशा डायरेक्ट झिरोवर येऊन गेलेल्या आहेत. तर खूप डिफिकल्ट वाटतंय मला ना, म्हणजे काय बोलू काय सांगू ना मलाही कळत नाही. पण हॅपी फेअर्सवाल्याकडून मला खूप खूप मोठा स्ट्रगल झालेला आहे. मी त्यांना खूप सगळं सांगितलेलं आहे. मेलवर पण तुम्हाला त्यांना मी बरंच काय सांगितलेलं, कॉल केले, खूप काय केले, पण मला काय सपोर्ट मिळत नाही. आता त्याच्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला आम्ही फक्त आहे ना रिफंड देऊ शकतो. रिफंडमध्ये पण ते म्हणताय की तुम्हाला पर पर्सन 500 रुपीज आम्ही कट करू, तर आमचे ऑलमोस्ट 1000 रुपीजसुद्धा कट करणार आहेत ते, कारण की फ्लाईट कॅन्सल झाली. फ्लाईटवाले अजून पण सांगताय मला की नाही आम्ही नाही कॅन्सल केली, आम्ही तुम्हाला रिशेड्यूल करायला द्यायला तयार होतो, पण ती सगळी हॅपी फेअर थ्रू झाली. सो रिफंडसुद्धा पूर्ण मिळत नाही राव. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see. I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet next to me. सो आता मी जरासं आम्ही निघालेलो आहे जरासं बाहेर कूल डाऊन करायला. बघू थोडंसं बीच साईडला जाऊ, बसू थोडंसं,
निवांत डिसाईड करू की हाऊ टू ट्रॅव्हल बॅक. सध्या आजचं वातावरण तर खूपच छान आहे. थोडी सावली आलेली आहे. ऊन तर आहेच, घामाघुम तर होतोय, पण वातावरण आजचं छान आहे. सो आय ना बायना मला काही येईना. आता सीन असा सीन झालेला आहे की मला काही कळत नाही ना. तो विचार केला की देवासमोर आणि बीच समोर जरासा येऊ, शांत मनाने बसू. शांत मनाने बसल्यानंतर जर काही दोन गोष्टी कळाल्या, डिसाईड करता आलं की कसं आपल्याला रिटर्न जायचं आहे. म्हणून म्हटलं जरासं बायना बीचवर आरामात चिल मारू. आपण येऊन गेलेलो एकदा इथे, तो म्हटलो इथं बसू आरामात. बायकोला म्हटलं बायको एक छानसा करून दे. तिने मस्तपैकी सेटअप केलं. हा का, चालेल चालेल, तिकडे चलो तिकडे चलो. चहा सुद्धा आम्ही घेतलेला आहे, कुल्हड़ चाय. कुल्हड़ चाय लेके जाना पड़ेगा भैया. ले लो ले लो, तुम एक ले लो. बहुत ही चटके मार रहा है कुल्हड़ चाय. सो आम्ही रूमवर आलो, नंतर लंच वगैरे झालं. आम्ही नुसता रेस्ट केला आज दिवसभर. आम्ही ना जास्त काही ॲक्टिव्हिटी केली नाही, कारण की ना तशी काही सिच्युएशनच नव्हती. आणि पण फायनली आता इव्हिनिंग झालेली आहे. आम्ही आजच गोव्यातून चेकआउट करतोय, कारण की नाही आता म्हणजे काही दुसरे ऑप्शन नाही आम्हाला दिसत आहे. तर आजचीच आम्हाला एक बस मिळालेली आहे आणि त्या बसने आम्ही जाणार आहे पुण्याला परत. पुण्याला बरीच काही कामं आहे आणि ना प्लॅनच्या हिशोबात आमचा एंड गोव्यातला झालेला नाही आहे. तर थोडीशी निराशा, पण खूप साऱ्या मेमरी घेऊन आम्ही रिटर्न चाललेलो आहे. सध्या मी जास्त काय बोलत नाही. आता मी पटकन चहा पिऊन घेतो आणि चहानेच गोव्याला गुड बाय बोलतो. काय बाली माझी. आणि फायनली पुण्यात पोहोचलो आहे. आलो फायनली घरी आलेलो आहे. आणि सगळ्या बॅग बिग सोडून बायको बघा कुठे गेली. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. छोटे छोटे लगने लग गए. आपण ते गोव्याला मोठ्यांना बघितलं ना, तो लगेच तुला ओळखलं. लगेच त्याला बघ, लगेच हात बीत देतो बघ. अरे बाप, मेरे को पहचानता की नहीं पहचानता मी. बायकोने दिलाय मला एक खतरनाक सरप्राईज. तिने ना अचानक फ्लाईट बुकिंग करून टाकली, येण्या जाण्याचं सगळं बुक करून टाकलं. आणि बायको माशांचे फोटो काढते, कारण की ना इतके जवळ आणि इतके ट्रान्सपरंट दिसत आहे. बघा ये देखो ये देखो. बापरे, युवा कॅफेला आलेलो आहे, चप्पल काढायला लागते. बायको काय म्हणते? मंदिरमध्ये आलोय. कोजागिरी पौर्णिमा आम्ही सेलिब्रेट करतोय गोव्यामध्ये. आणि तुम्हाला ना मून बघायचा आहे का? गोव्याचा मून हे बघा, या साईडला आहे बीच आणि टँग 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 टँग. हा बघा मून. हो गोव्यामध्ये इतकं सुमसाम रस्ते बघून आहे ना असं वाटायला लागले की ना कोरोना परत येऊन गेलेला आहे.
सो इथे आहे ना काही लोक ट्रेकिंग करून येत आहे. एक नंबर. बायको सांभाळ ना. हो 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 भाई साहब. रस्ता तर काही साठीचा वाटा लागलेला आहे. खूप स्ट्रगल. आजचा स्टे शेवटचा आहे कारण की कलिंगडून आपण आता चेकआउट करणार आहे. बऱ्याच गोष्टी बघितल्या गेलेल्या आहे. आता बऱ्याच वेगळ्या गोष्टी बघायच्या आहे. निघालेलो आहे आम्ही इथून कलिंगूटमधून. ऑलमोस्ट 60 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. आणि इतक्या ट्रॅव्हलिंग केल्यानंतर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे. आणि ते बघा तसं तर बीचची रस्ता ह्या साईडने मागून पण आहे पण आपल्याला डायरेक्ट एंट्रन्स ह्या साइड ने. जेल में भी जाएंगे हम. जेल में बिग बॉस नहीं देख रहे पर जेल में तो जाएंगे ही जाएंगे. नाही ना आजच्या बीच म्हणजे ह्या टायमाची एक खास मजा आहे. तुम्हाला आता दिसत नाहीये. अँड 3, 2, 1. खूप खतरनाक ऊन होतं. म्हटलं थोडंसं विसावा घेऊन घेऊ, थोडंसं शांत बसून घेऊ. मला तरी असं वाटतंय की ना या उन्हात जर मी राहिलो ना माझं सुद्धा तेच होणार आहे काला भैया. पहिले ना असे वादळ कडकले आणि पाऊस सुरू झाला. आणि इतका मोठा म्हणजे ना गारे होते गारे. बरंच लांब गेलेले आहेत दिसत असेल. अरे बापरे. येस. आणि आलेलो आहे आम्ही बॅक वॉटर राईड करायला. कहो ना प्यार है तुमसे प्यार है. हाँ म्हटलं जरा चिल करून घेऊ. ऊन लागतंय, चिक्कार ऊन लागतंय म्हणजे खतरनाक ऊन लागतंय म्हणून मी हा काहीतरी नवीन गेटअप केलेला आहे. डेअरिंग बाग तिची. एवढा सिक्युलेटेड बीच मिळालेला आम्हाला की ना गर्दी झिरो गर्दी. बघा ना तिथे एक जण आहे इथे एक जण आहे बस संपली गोष्ट. कोणीच कुठेच नाहीये. टर्टल नेस्टिंग पण इथेच. अरे वा. सोहन आपल्यासाठी कायाकिंगची बोट काढून देतोय. वा वा वा. आम्ही टर्टल बघायला आलेलो आणि बघता बघता आम्हाला काय मिळालेलं आहे. स्टारफिश 1, स्टारफिश 2, स्टारफिश 3. आपल्याला टोल लागलेला आहे 100 रुपयाचा टोल. एक नंबर यार. ऑफबीट एकदम ऑफबीट झालेलं आहे. अरे पाडला बाबा बायको रे. पाडला फोन 15 Pro Max. हा ना खरंच नाही बघ ना त्याच्या तुटलंच डायरेक्ट ते. वाव. इथे केप गोवा एक गुफेसारखी होत चाललेली आहे. गोव्यामध्ये कोकोनट का माग.
आणि डॉल्फिन स्पॉट कव्हर केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे बटरफ्लाय बीच. चलो, बायकोसाठी मस्तपैकी एक ओला बुक केलेली आहे. हे घे तुझी कन्व्हर्टेबल ओला. माहिती ना, लग्नात हीच होती आपल्याकडे. सो हा आहे बायना बीच. बायना बीचला आणलेलं आहे बायकोला. आणि पोहोचलो आहे आम्ही बिर्ला टेम्पल, श्रीकृष्ण राधा टेम्पल गोव्यामध्ये. फायनली पोहोचलेले नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ओल्ड गोवा चर्च. हे बघा तुम्ही बघू शकता समोरच आहे. ॲक्च्युली चर्च तर तो आहे. वाव. आणि पोहोचलो आहे आपण जापनीज गार्डन. तुम्हाला पण आमच्यासारखं ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर गो टू माय व्हिडिओ डिस्क्रिप्शन, क्लिक ऑन द लिंक, क्लिक ऑन द क्लेम डील टू गेट 24% डिस्काउंट. फील ऑल द डिटेल्स अँड एन्जॉय द ट्रॅव्हलिंग. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is